प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। अक्कलकोट न्यायालयाचा दिलासा। 20,000च्या जात मुचलक्यावर अटी शर्थींसह जामीन। मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट बंदची हाक। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दुपारी 2 पर्यंत बंदचा निर्णय। बंदमध्ये जनमेजय राजे भोसले देखील सहभागी। आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंवर गुन्हा दाखल। पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी विषप्राशन केल्याने बीड पोलिसात गुन्हा नोंद। गुन्हा दाखल करण्यापेक्षा एन्काउंटर करा, ज्ञानेश्वरी मुंडेंचा संताप। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सूप वाजणार। आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील राड्याबाबत शेवटचा दिवस गाजण्याची शक्यता। नाशिक कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामं पूर्ण करा। विधान भवनातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ महत्त्वाचं। महिलांना रूढी परंपरेच्या जाळ्यातून बाहेर काढावं, महिलांना मोकळं रान द्यावं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन। मोबाईलवर फोटो काढून चलान केल्यास आता वाहतूक पोलिसांवर कारवाई। पोलीस विभागाचा निर्णय। कारवाई करताना पोलीस आता वैयक्तिक मोबाईलचा वापर करू शकणार नाहीत।